मी असं म्हणेन शासन मी असं म्हणेन की शासनच कमी पडते अशी परिस्थिती आहे. या वातावरण बिघडण्याला मराठा समाजाने मागणी केली की आम्हाला ओबीसी मधनं आरक्षण देण्यात यावं आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून ओबीसीने आम्ही आमच्यामध्ये मराठा समाजाला घेणार नाही ही भूमिका त्यावेळेस घेतली. शासनाने निर्णय घेण्यात आला होता की आम्ही मराठा समाजाचं आरक्षणासंदर्भात कमिशन नेमतो. कमिशन नेमलं, शासनाने मान्य केलं. त्या क्षणाला मला असं वाटत होतं की शासनाने सर्व स्टेक होल्डर्स जे आहेत त्याची बैठक बोलवली पाहिजे होती आणि शासनाच्या हातामध्ये जे आहे ते शासनाने केलेलं आहे. आता हा आम्ही घेतलेला निर्णय कायदेशीर आहे की नाही, घटनात्मक आहे की नाही, घटनेमध्ये बसतो की न बसतो याची तपासणी कोर्ट करेल. कोर्टाने दिलेला निर्णय हा सर्वांनी मान्य केला पाहिजे होता. हे जे असणारं सर्व स्टेक होल्डर्सकडून त्यांनी बदलून घेतलं पाहिजे होतं. दुर्दैवाने शासनाने त्यावेळेसही केलं नाही किंवा आता ही जी परिस्थिती आलेली आहे, परभणीतली असेल, बीड मधली असेल, लातूर मधली असेल आणि उद्या कुठल्या तरी अजून जिल्ह्यामधली येईल, या संदर्भात सामाजिक सलोखा राहिला पाहिजे यासाठी जी पावलं उचलली पाहिजे ती पावलं त्यांनी उचलली नाहीत. आणि म्हणून आपण बघत असाल बीड असेल, परभणी असेल आणि लातूरमध्ये या घटना घडल्या त्या समाजामध्ये पर्क्युलेट व्हायला लागलेल्या आहेत. त्या पर्क्युलेट होणार नाहीत याची ती दक्षता घेतली पाहिजे. ती दक्षता घेतल्या जात नाही अशी असणारी परिस्थिती आहे.